श्रोतेहो, आरोग्य दर्पण या मालिकेत जागतिक दृष्टिदान दिनाच्या निमित्ताने नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर अंजनेय आगाशे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करत आहोत. मैत्रिणींनो, श्रोते हो, नमस्कार. आरोग्य दर्पण या मालिकेमध्ये मी नेहा खरे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, रंगरूपाचा अनुभव, त्यातलं सौंदर्य हे आपण डोळ्यांनी पाहतो, परंतु कधी जन्मतः अंधत्वामुळे तर कधी अपघाताने दृष्टी गमावल्याने काही जणांना ते डोळ्यांनी अनुभवणं शक्य होत नाही. यातल्या काही मंडळींना नेत्रदानाने दृष्टी मिळू शकते. मरावे परी नेत्ररूपी उरावे असा नव्या काळातला श्लोक आचरणात आणता येईल. आज जागतिक दृष्टिदान दिनाच्या निमित्ताने आपण आमंत्रित केले सुप्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर अंजनेय आगाशे यांना. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. डॉक्टर अंजनेय आगाशे हे मुंबईतल्या माहीममध्ये गेली 30 वर्ष वैद्यकीय सेवा देत आहेत. सध्या VN देसाई म्युनिसिपल जनरल हॉस्पिटलमध्ये सिनियर कन्सल्टंट म्हणून ते कार्यरत आहेत. तिथेच अध्यापनही करतात. अध्यापन क्षेत्रातला त्यांना 30 वर्षांचा अनुभव आहे. कॉर्निया ट्रान्सप्लांटच्या ज्या शस्त्रक्रिया असतात त्या महापालिका रुग्णालयामध्ये त्यांनी केलेल्या आहेत. तर डॉक्टर, आजचं नेत्रदान दिनाचं औचित्य तिथूनच आपण सुरुवात करूया. नेत्रदान दिन आपल्याकडे दरवर्षी 10 जून हा आंतरराष्ट्रीय नेत्रदान दिन किंवा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी नेत्रदान दिन म्हणून पाळला जातो. त्याचबरोबर भारतामध्ये 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा पंधरवडा आपण राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा म्हणून पाळतो आणि 8 सप्टेंबर हा राष्ट्रीय नेत्रदान दिन म्हणून पाळला जातो. म्हणजे आपल्याला भारतामध्ये दुहेरी संधी आहे लोकांना जागरूक करण्यासाठी, या म्हणजे पवित्र अशा दानासाठी. बरोबर. दुहेरी संधी आहे म्हणताना तितकीच आवश्यकताही आहे याबद्दल जनजागृती करण्याची. हो, खूप आवश्यक आहे. कारण दरवर्षी भारतामध्ये जवळजवळ 1 लाख बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे आणि आज फक्त 50,000 होत आहेत. आणि त्यातसुद्धा सर्वच्या सर्व बुबुळं काही सक्सेसफुली ट्रान्सप्लांट होतात असं नाही. त्यामुळे बुबुळाची आवश्यकता खूप जास्त आहे आणि त्यासाठी जनजागृती होणं खूप आवश्यक आहे. बरोबर. म्हणजे मागणी आणि उपलब्धता याचं प्रमाण व्यस्त आहे. हो, दुप्पट प्रमाणात आपल्याला आवश्यक आहेत. आणि त्यात मला सांगावं असं वाटतं की सध्या जी काही उपलब्धता आहे ती तामिळनाडू राज्यामधनं जवळजवळ 25% बुबुळं उपलब्ध होतात. तसंच गुजराती समाजामध्ये याबाबतीत खूप मोठी जागरूकता आणि प्रमोशन किंवा हे कार्य केलं जात आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला हे कार्य मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज आहे. पण मग नेत्रदान कमी असण्यामागची कारणं काय आहेत? मुख्य म्हणजे गैरसमज आहेत का? गैरसमजापेक्षा सुद्धा ना जागरूकतेचा अभाव आहे. आणि जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा ते जे दुःख असतं आणि धावपळ दुसऱ्याच गोष्टींची चालू असते, त्यामध्ये नेत्रपेढीला फोन करून त्या डॉक्टरना बोलवून नेत्रदान करवून घेणं हे राहून जातं आणि नंतर लक्षात आलं तर तेव्हा ऑलरेडी उशीर झालेला असतो. याशिवाय तुम्ही म्हणलात ते खरं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज असतात. काही लोकांमध्ये असं मानलं जातं की या जन्मी नेत्रदान केलं तर मग पुढच्या जन्मी अंधत्वच येईल आणि पुढच्या जन्म होईल तेव्हा नेत्र असणारच नाही. अशा बऱ्याच प्रकारच्या गैरसमजांची हे आहे. पण मानवतेच्या दृष्टिकोनातून बघितलं आणि मानवता हा एकच धर्म असं मानलं तर सर्वांनी नेत्रदान करावं आणि त्याचा बाकीच्या लोकांना ज्यांना बुबुळाच्या कारणांमुळे अंधत्व आलेलं आहे त्यांना खूप फायदा होऊ शकतो. आणि नेत्र प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया इज वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल ऑर्गन ट्रान्सप्लांट. म्हणजे आपण ऐकतो लिव्हर ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट वगैरे हे सगळं केलं जातं, पण बुबुळाचं प्रत्यारोपण हे त्या मनाने सगळ्यात सोपं आणि सगळ्यात जास्त यशस्वी प्रत्यारोपण आहे. मरणोत्तर नेत्रदान केलं जातं तर त्याच्यासाठी आपण जिवंत असतानाच
त्याचा फॉर्म भरून देणं आवश्यक असतं का घरातल्या मंडळींना तशी कल्पना देऊन ठेवणं आवश्यक असतं का घरातली मंडळी सुद्धा तसा निर्णय घेऊ शकतात? काय पद्धत असते याची? पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जिवंत असताना फॉर्म भरून देणं हे अजिबात आवश्यक नाही, पण आसपासच्या लोकांना माहिती व्हावी यासाठी ते उपयुक्त आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने असा फॉर्म भरला आणि नेत्रपेढीमध्ये रजिस्ट्रेशन केलं की मग नेत्रपेढी करून त्याला एक काहीतरी सर्टिफिकेट म्हणा किंवा काही कागद दिला जातो. आता हा कागद त्या माणसाने आपल्या घरामध्ये समजा शोकेसमध्ये ठेवला तर जाणार येणारे पाहुणे लोक असतात, नातेवाईक मंडळी असतात, ते सहजच वाचतात, मग उत्सुकतेने प्रश्न विचारतात आणि त्यांना पण ती माहिती मिळते. अशा प्रकारे त्याचा प्रसार होत जातो. त्याचप्रमाणे त्या कागदावर जवळपासच्या नेत्रपेढींचे टेलिफोन नंबर्स असतात की जे ती व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर लगेच आपल्याला हवे त्या क्षणी मिळू शकतात कॉन्टॅक्ट करण्यासाठी. अदरवाईज एखादी व्यक्ती मरण पावली की त्याची डेड बॉडी ही त्याच्या नातेवाईकांची सो टू से प्रॉपर्टी असते आणि नेक्स्ट ऑफ कीन म्हणतात, त्यांनी त्याला कन्सेंट देणं गरजेचं, म्हणजे त्यांनी ती परवानगी देणं. पण जर एखाद्या व्यक्तीने जिवंतपणे अशी इच्छा व्यक्त केली असेल तर नातेवाईक अर्थातच त्या माणसाच्या इच्छेबाहेर जाणार नाहीत. म्हणजे त्यांनी जर ती व्यक्त केली इच्छा तर नातेवाईक जास्त प्रमाणात ते नेत्रदान करण्यासाठी प्रयत्न करतील. बरं, पण मग याला किती वेळ लागतो अशा प्रकारे नेत्रदान करण्याची जी प्रक्रिया असते? मृत्यूनंतर 4 ते 6 तासात नेत्रदान होणं आवश्यक असतं. आणि त्या काळामध्ये घ्यायची काळजी म्हणजे मृतदेहाचा डोक्याकडचा भाग असतो तो खांद्याखाली आणि डोक्याखाली उशी ठेवून थोडा उचलून ठेवला पाहिजे. खोलीमध्ये एअर कंडिशनर असेल तर तो चालू केला पाहिजे, पण पंखा बंद केला पाहिजे. मृत व्यक्तीचे डोळे अलगद बंद करून त्याच्यावर कापसाच्या घड्या ठेवून त्याच्यावर छोटासा बर्फाचा तुकडा ठेवून तो भाग थंड राहील अशी काळजी घेतली पाहिजे. तसंच डॉक्टरांकडून डेथ सर्टिफिकेट लवकरात लवकर मिळवणं आवश्यक आहे, कारण जेव्हा नेत्रपेढीचे डॉक्टर येतील नेत्रदान घेण्यासाठी तेव्हा डेथ सर्टिफिकेट असल्याशिवाय ते काही करू शकत नाही. प्रत्यक्ष नेत्रदान घेणं ही प्रक्रिया 10 ते 15 मिनिटात होते. तेव्हा मृत व्यक्तीचे डोळे घेतले जातात नेत्रपेढीकडून आणि एक रक्ताचा नमुना पण घेतला जातो काही टेस्टिंगसाठी. आणि ते डोळे जिकडनं काढले जातात ती जी खोबणी असते ती पापण्यांच्या आतल्या बाजूने टाके मारून अशा प्रकारे बंद केली जाते की बाकी कोणाला कळत पण नाहीये की ह्या खोबणीमध्ये डोळे आता नाहीत म्हणून. तिथून काही रक्तस्राव वगैरे डोक्याकडची बाजू उंच करून ठेवण्याचा तो एक फायदा आहे की तिकडनं रक्तस्राव वगैरे होत नाही. म्हणजे किंवा ते दिसायला खूप नाही, कारण नॅचरली एखादी व्यक्ती डोळे बंद करून झोपले असंच ते दिसतं. आजकाल काही ठिकाणी फक्त बुबुळ आणि त्याच्या भोवतालचा व्हाईट कोटचा 2-3 मिलीमीटरची म्हणजे मार्जिन घेऊन तेही काढलं आणि त्याच्या प्लास्टिकची शेल टाकून तसंही केलं जातं. पण तेवढं सुद्धा करायची गरज नसते. त्या खोबणीमध्ये छोटा कापसाचा बोळा ठेवून व्हॉल्यूम फिलअप करायचा आणि वरून पापण्यांना एक अलगद टाका मारून ते बंद करायचं. ते एकदम नैसर्गिक दिसतं. पण मग पुढची प्रक्रिया काय असते? म्हणजे अशा प्रकारे बुबुळ काढून घेतल्यानंतर ही बुबुळं नेत्रपेढीमध्ये नेल्या जातात. तिकडे त्यांची प्रतवारी केली जाते. त्याच्याबरोबर घेतलेलं रक्ताचं सॅम्पल तपासून काही रक्ताद्वारे संक्रमित होणारे रोग जे नेत्ररोपण घेणाऱ्या माणसासाठी काही त्रासदायक ठरणार नाहीत ना हे तपासलं जातं. आणि नेत्रपेढीमध्ये गरजू रुग्णांची एक लिस्ट मेंटेन केली जाते. आणि नेत्रपेढीमध्ये एकंदर म्हणजे कार्यस्वरूप बघितलं तर 3 प्रकारच्या गोष्टी असतात. एक म्हणजे नेत्रदान घेणाऱ्या डॉक्टरांची टीम असते, दुसरी म्हणजे नेत्रपेढी ही प्रोसेस करणारी टीम असते आणि तिसरी म्हणजे नेत्ररोपण करणाऱ्या डॉक्टरांची टीम असते. तर काही हॉस्पिटलमध्ये या तिन्ही गोष्टी असतात. काही ठिकाणी फक्त नेत्रदान घेतलं जातं आणि ते स्टोअर केलं जातं टू गिव्ह, म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये किंवा ज्या संस्थांमध्ये नेत्ररोपण करण्याची शस्त्रक्रिया होते त्यांना देण्यासाठी. मग अशा वेळेस त्या हॉस्पिटलकडून सुद्धा त्यांच्या पेशंटची लिस्ट इकडे नेत्रपेढीमध्ये सेव्ह केली जाते. पण मग अशा प्रकारे हे जे बुबुळ घेतलं जातं, कॉर्निया जो घेतला जातो, तर त्याचा फायदा हा कोणत्या प्रकारच्या अंधत्वामध्ये होऊ शकतो? ज्यांना बुबुळाला पांढुरकेपणा आला आहे किंवा दुसरा काही विकार झाला आहे आणि त्यामुळे त्यांची नजर कमी झालेली आहे, अशांना मुख्यत्वे करून याचा फायदा होतो.
याच्यामध्ये असं पाहिजे की मागचे जे डोळ्याचे अवयव आहेत, म्हणजे डोळ्याची नस आहे, डोळ्याचा पडदा आहे किंवा डोळ्याचं प्रेशर आहे, हे सगळं व्यवस्थित असलं पाहिजे. म्हणजे जर फक्त बुबुळ खराब झालं असेल तर त्या रुग्णाला याचा मॅक्झिमम बेनिफिट मिळू शकतो. अच्छा, आणि मग एक डोळा दिला जातो, म्हणजे एका डोळ्याच्या हां, दृष्टीने. तर सर्वसाधारणतः बुबुळ प्रत्यारोपण करताना एका वेळेस एकाच डोळ्याचं केलं जातं. आणि जरी एखादी व्यक्ती बायलॅटरली ब्लाइंड असली तरी शक्यतो एक डोळा देऊन त्याचं पुनर्वसन केलं जातं. कारण मी मगाशी म्हटलं असं तुटवडा खूप जास्त आहे. बरोबर, म्हणजे एकाच व्यक्तीला 2 डोळे दिले पण दुसरी एखादी व्यक्ती टोटली वंचित राहिली, असं व्हायला नको. पण जे नेत्रदान घेतलं जातं त्या बुबुळाच्या सकट जे घेतलं जातं त्या बुबुळाच्या पुढच्या भागाचा, बुबुळाच्या मागच्या भागाच्या, त्या बुबुळाच्या फ्रिलचा म्हणजे सराउंडिंग पोर्शनचा आणि बुबुळाच्या भोवती जी व्हाईट त्वचा असते ज्याला आपण स्क्लेरा म्हणतो त्याचा असा वेगवेगळ्या रुग्णांसाठी एकाच डोळ्याचा वापर होऊ शकतो. म्हणजे 4 रुग्णांना बेनिफिट मिळायची शक्यता असते एका डोळ्यापासून. म्हणजे एकतर 2 डोळे आहेत ते 2 व्यक्तींना मिळणारच आहेत, त्याशिवाय त्याचे वेगवेगळे जे भाग आहेत ते सुद्धा आणखी 4-5 जणांना त्याचा उपयोग होऊ शकतो. शिवाय संशोधनासाठी आणि पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स असतात त्यांना ऑपरेशन शिकवण्यासाठी किंवा स्टुडंटना डोळ्याची अंतर्गत रचना कशी असते हे दाखवण्यासाठी पण याचा खूप वापर होतो. त्यामुळे आता एखादी व्यक्ती खूप म्हातारी आहे, त्या व्यक्तीचं मोतीबिंदूचं ऑपरेशन होऊन गेलं आहे, मग आता करून काय फायदा असा विचार न करता सरसकट सगळ्यांनी असं ठामपणे ठरवलं पाहिजे की आम्ही नेत्रदान करणारच आहोत. बाकी याचा कसा उपयोग करायचा आणि काय फायदा होईल ते नेत्रपेढीचे डॉक्टर आणि नेत्ररोपण करणारे डॉक्टर बघून घेतील. आपण उगाचच मग ह्याची शंका त्याची शंका असं करू नये. बरोबर. तर सगळ्यात ही म्हणजे काळाची गरज आहे असं म्हणता येईल की अनेक मंडळींना आपण दृष्टीचं किंवा दिसण्याचं जे सुख आहे त्याचा आनंद देऊ शकतो. आणि मगाशी मी म्हटलं तसं मरावे परी नेत्ररूपी उरावे असं म्हणता येऊ शकेल. तर हा मंत्र आपण सगळ्यांनीच अनुकरण करण्याची गरज आहे. आणि तशी इच्छा डॉक्टरांनी म्हटलं त्याप्रमाणे आपल्या नातेवाईकांना सुद्धा सांगितली पाहिजे. तसा काही फॉर्म असेल, कागद असेल तर तो सुद्धा आपल्याला समोर ठेवता येईल. अशा प्रकारे ज्याला नेत्ररोपण केलं जातं त्या व्यक्तीला काय काळजी घ्यावी लागते पुढे आयुष्यभर? सर्वसाधारण डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर म्हणजे आता सर्वात जास्त केली जाणारी शस्त्रक्रिया म्हणजेच हे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया. ह्यानंतर जी सर्वसाधारण काळजी घ्यायला लागते ती तर घ्यायला लागतेच, पण सगळ्यात महत्त्वाची काळजी म्हणजे जर अचानक कधी नजर कमी झाली तर ते अंगावर न काढता ताबडतोब नेत्रतज्ञाला कॉन्टॅक्ट करणं आणि त्याला दाखवणं हे खूप महत्त्वाचं असतं. बिकॉज देर इज समथिंग कॉल्ड ॲज रिजेक्शन. म्हणजे स्वतःच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे बुबुळ झुगारलं जाणं आणि त्यामुळे ते प्रत्यारोपित जे बुबुळ आहे ते पांढुरकं होऊन जाणं हे एक रिस्क कायम राहतं. आणि ते जर वेळच्या वेळेस लक्षात आलं आणि त्याला जर ट्रीटमेंट दिली गेली तर ते बुबुळ वाचवता येतं आणि नजर वाचवता येते. याशिवाय कुठल्याही ऑपरेशननंतर, विशेषतः नेत्ररोपणाच्या ऑपरेशननंतर डॉक्टरांच्या रेग्युलर फॉलोअपमध्ये म्हणजे 3 महिने म्हणा, 6 महिने म्हणा, वर्ष म्हणा, जसं ते डॉक्टर सांगतील, सल्ला देतील त्याप्रमाणे त्यांना दाखवत राहणं गरजेचं आहे. डोळ्याला कुठल्याही प्रकारचा मार लागू नये, डोळ्यामध्ये घाणेरडं पाणी, साबणाचं पाणी असं काही जाऊ नये, डोळा विगरसली चोळू नये, या ज्या ॲव्हरेजली सांगितल्या जाणाऱ्या प्रिकॉशन्स आहेत त्या तर आवश्यक आहेत. आणि अशा लोकांसाठी जेव्हा ते बाहेर वावरतात तेव्हा एखादा प्रोटेक्टिव्ह चष्मा, संरक्षक चष्मा लावला तर ते फायद्याचं होतं. अशा प्रकारे एखाद्याला नेत्रदान मिळतं तेव्हा त्याचा आनंद किंवा समाधानाचं अवर्णनीय आहे. ते अवर्णनीय आहे. म्हणजे डॉक्टर नाव आय कॅन सी हे ऐकायला डॉक्टरांचे पण कान आतुर झालेले असतात. श्रोते हो, आजचा आपला डायलिंग विशेष कार्यक्रम आहे. आपणही दृष्टीदानासंबंधी आपल्या शंका, प्रश्न विचारू शकता. 022 हा आहे एसटीडी कोड, त्याच्यापुढे 4515 4129 आणि 4515 4130 हे आहे दूरध्वनी क्रमांक. या क्रमांकावर फोन करून आपण आपले प्रश्न विचारा. डॉक्टर अंजनेय आगाशे आपल्यासोबत आहेत आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी. हॅलो, मी अहिल्यानगर मधून अजय धोपावकर बोलत आहे. हा बोला. नमस्कार. तर मी यासाठी केला, मी स्वतः ब्लाइंड आहे. मी रेटिना पिगमेंटोनी, रेटिनायटिस पिगमेंटोसा. हो, तर मला असं एक विचारायचं आहे की मी मरणोत्तर नेत्रदान करू शकतो का? हो, करू शकता. जर तुमची बुबुळं व्यवस्थित असतील
हा हो बुबुळं जर चांगली ट्रान्सपरंट आणि हेल्दी असतील तर तुम्हाला डोळ्याला दुसरा काही विकार असला तरी काही प्रॉब्लेम नाही. बर. सर्वसाधारणतः डायबिटीस आणि याचा काही हे प्रॉब्लेम आहे का डायबिटीस? नाही, सर्वसाधारणतः त्याचाही काही प्रॉब्लेम येत नाही. बर 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 बर. म्हणजे मी करू शकतो नंतर? हो, कोणीही करू शकतं. आणि मी मगाशी म्हटलं तसं बर. की आपण करू शकू की नाही शकू याची जास्त शंका घेण्यापेक्षा आपण नेत्रदान करून मोकळं व्हावं, म्हणजे मृत्यूपश्चात नातेवाईकांनी ते करवून घेणं असतं. आणि मग बाकीचं नेत्रपेढीचे डॉक्टर बघतील. आता उदाहरणच द्यायचं झालं, समजा आता एखाद्या व्यक्तीला रेटिनायटिस पिगमेंटोजा आहे, तर पॉसिबल काहीतरी संशोधन करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. हो 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 हो. बरं बरं. थँक्यू हा डॉक्टर. थँक्यू. त्यांनी आता प्रश्न विचारला त्याप्रमाणे म्हणजे ही मनात शंका असते की जर का डायबिटीस असेल किंवा हाय ब्लड प्रेशर असेल तर अशा व्यक्तींचे नेत्र हे उपयुक्त ठरू शकतात का? बरोबर, ठरू शकतात. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला HIV किंवा हिपॅटायटिस B, हिपॅटायटिस C किंवा असे काही रक्ताने संक्रमित होणाऱ्या रोगांची बाधा झाली असेल तर त्याचं पेशंटना आपण उपयोग करून देत नाही. आणि जर असं काही असेल तर नेत्रपेढीचे जे डॉक्टर येतात त्यांना सुद्धा नेत्रदान करवून घेताना जर काही रिस्क असेल तर ते आपण टाळतो. किंवा डिसेमिनेटेड मॅलिग्नन्सी म्हणतो, म्हणजे शरीरभर पसरलेला कर्करोग असेल तर अशा पेशंटचे नेत्र आपण दुसऱ्या पेशंटला बसवत नाही, म्हणजे बुबुळं बसवत नाही. पण प्रयोगशाळेमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मी ज्ञानेश्वर विठ्ठल नवगिरे बोलतो, नाशिक रोडवरून. नमस्कार. तर आपलं नेत्रदानाचा फॉर्म वगैरे असतो तो या हयातीत भरू शकतो का आपण? हो, हयातीत भरायचा. आणि मग जेव्हा नेत्रपेढीकडे आपण तो फॉर्म नेऊन देतो तेव्हा नेत्रपेढीकडून आपल्याला एक कार्ड दिलं जातं. तर मग ते कार्ड आपण आपल्या घरी शोकेसमध्ये किंवा असं सर्वांना दिसेल अशा ठिकाणी ठेवायचं, जेणेकरून आता तुम्हाला ऑलरेडी त्या बाबतीत उत्सुकता आहे, म्हणजे तुम्ही तर नक्की ते स्वतःच्या बाबतीत इच्छा प्रकट करालच. पण तुमचं ते कार्ड बघून तुमच्याकडे येणारे जाणारे पाहुणे मंडळी, नातेवाईक असतील, त्यांनाही त्याविषयी माहिती होईल, त्यांच्यामध्ये असं आपण करावं अशी एक इच्छा निर्माण होईल. अशा प्रकारे त्याचा प्रसार होईल. आणि ते महापालिका किंवा नाशिक जिल्हा असं ठिकाणी करावं लागतं का ऑनलाईन वगैरे? हो, पण काही ठिकाणी म्हणजे खाजगी किंवा NGOज असतात, अशा लोकांच्या नेत्रपेढ्या पण असतात आणि आपण तिथेही करू शकतो. म्हणजे कंपल्सरी महापालिका किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलच पाहिजे असं नाही. आणि त्या संदर्भात काही शुल्क पे करावं लागतं का साहेब? नाही नाही, काही शुल्क नाही पे करायला. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो. हॅलो, हा, बोला. मी सुरेश गुजर, मुक्काम कोल्ली, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ इथून बोलतो. नमस्कार. नमस्कार सरजी. तर मी मरणोत्तर नेत्रदानाचा फॉर्म भरलेला आहे सरजी. ओके. हो, मी बरेच वर्ष झाले भरला आहे समजा. हां. ते आमच्या त्या घरच्यांना सांगी आहे का मेल्यानंतर बा माझं नेत्रदान करायचं. बरोबर आहे. तर त्यांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे आपण तर सांगूच त्यांना. बरोबर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी ताबडतोब नेत्रपेढीला कळवणं आणि त्या व्यक्तीचं डेथ सर्टिफिकेट असतं ते उपलब्ध करून ठेवणं, या दोन महत्त्वाच्या गोष्टी. आणि बाकीचं मी मगाशी म्हटल्यासारखं मृतदेहाचा डोक्याकडचा भाग उंच करून ठेवायचा, AC चालू करायचा, पंखा बंद करायचा, डोळे बंद करून त्याच्यावर कापसाच्या घड्या ठेवून त्याच्यावर छोटे बर्फाचे तुकडे ठेवायचे, ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हां, नेत्रपेढीशी संपर्क साधायचा आणि डेथ सर्टिफिकेट तयार ठेवायचं. हॅलो. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. गणेश ठिंगे बोलतो हिंगोलीवरून. हां. पूर्णपणे जन्मतः अंध असलेल्या माणसाला परत दृष्टी मिळू शकते हा प्रश्न आहे माझा. आता कशामुळे अंधत्व आहे हे महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ कधी कधी जन्मजात मोतीबिंदू असतात, अशा वेळेस त्या मोतीबिंदूची लवकरात लवकर शस्त्रक्रिया केली तर ते अंधत्व दूर होऊ शकतं. पण समजा एखाद्याला जन्मजात डोळ्याच्या पडद्याचा किंवा डोळ्याच्या नसीचा विकार असेल तर मग ते रिकवर होईल असं सांगता येत नाही. किंवा अगदी लहान वयामध्ये काही डोळ्याला समजा काचबिंदू झालेला असेल किंवा दुसरे असेल तर मग अशाची ट्रीटमेंट खूप कठीण असते. होऊ शकतच नाही असं नाही, पण ट्रीटमेंट कठीण असते. त्यामुळे सरसकट असं विधान करणं की नजर येणारच नाही हे पण चुकीचं आहे. ॲट द सेम टाईम हो नक्की नजर परत येईल असं सांगणंही चुकीचं आहे. पण इंडिव्हिज्युअल पेशंटला तपासल्यानंतर ते लक्षात येतं आपल्याला की कितपत काय होऊ शकेल. आणि हे नेत्ररोपण ज्यांना केलं जातं त्यांच्या बाबतीत वयाची काही हे असते? नाही, म्हणजे अगदी
यंग एज म्हणजे लहान मुलांपासून ते अत्यंत वयस्कर लोकांमध्ये सुद्धा ते केलं जाऊ शकतं. अनेकदा मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर बुबुळाचा आतला पेशींचा थर असतो तो काम करीनासा होतो. आता नॉर्मली मोतीबिंदूचं ऑपरेशन उतारवयातच झालेलं असतं आणि मग ते बुबुळ काम करीन असं झालं की ते पांढुरकं होऊन जातं आणि कधी कधी डोळा पेनफुल पण असतो किंवा डोळासारखा लाल होतो, पाणी येतं. अशा वेळेस नेत्र प्रत्यारोपण करून त्या व्यक्तीला केवळ लाली, डोळ्यातनं पाणी येणं, दुखणं ह्यापासून सुटका होते असं नाही, त्याची नजर पण परत येते. त्यामुळे वयस्कर लोक ते अगदी लहान मूल सर्वांना याचा फायदा होऊ शकतो. श्रोते 45154129 आणि 45154130 हे आहे दूरध्वनी क्रमांक. 022 मुंबईचा STD कोड आहे. यावर आपण फोन करून डॉक्टर अंजनेय आगाशे यांना प्रश्न विचारू शकता. हॅलो. हॅलो. हा बोला. हा, हरिओम. स्वामी समर्थ. संध्या रानडे देसाई बोलते. नमस्कार. हा, नमस्कार सर. तुम्ही माहिती छान देताय. मला पण नेत्रदान करायचंय, पण मला असं विचारायचंय, थायरॉइड वगैरे असेल तर मग आम्ही नेत्रदान करू शकतो का? आणि दुसरा प्रश्न असा, नेत्रदान केल्यानंतर जर आमच्या घरातल्या कोणाला नेत्रदान केलं हे बघायचं असेल तर तसं शक्य आहे का? एक म्हणजे थायरॉइड काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे थायरॉइड आय डिझीज असेल तरीसुद्धा मी मगाशी म्हटलं असं की नेत्रदान करताना कोणी हा विचार करू नये की माझं नेत्रदान केलं तर कोणाला फायदा होईल की नाही, मग मी उगाचच कशाला नेत्रदान करू, हा विचारच करू नये. दुसरी गोष्ट म्हणजे नेत्रदान केल्यानंतर ज्यांना ते डोळे बसवले जातील त्याची नेत्रदात्याशी किंवा त्याच्या नातेवाईकाशी गाठ घालून दिली जात नाही, कारण कधी कधी गुंतागुंत होऊ शकते. त्यामुळे नेत्रदात्याची माहिती नेत्ररोपण होणाऱ्या रुग्णाला किंवा नेत्ररोपण झालेल्या रुग्णाची माहिती नेत्रदात्याच्या नातेवाईकांना कधी सांगितली जात नाही. ते गुप्त असतं, म्हणजे गुप्तदान असतं असं आपण म्हणू शकतो. ते म्हणजे श्रोत्यांना आपल्या ऐकता ऐकता काही काही प्रश्न सुचतात आणि त्याप्रमाणे ते विचारतायत. प्रॅक्टिकल अडचणी काय काय. अगदी खरं आहे. हॅलो. मी तुला पहिले अकोल्यातून समोर बोलतो आहे. हा बोला, प्रश्न विचारा. माझी बी रक्तदान करायची, डोळे दान करायचे, पण मला शुगर आहे. काही मला देता येते का? डोळे दान करता येतात का? मला शुगर आहे. हो, करू शकता. काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये, करू शकता. म्हटलं होतं की डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड या सगळ्या विकारांचा किंवा आजारांचा काही प्रॉब्लेम येत नाही. मगाशी म्हटलं तसं फक्त जर एखाद्या व्यक्तीला रक्ताने संक्रमित होणारा रोग असेल किंवा शरीरामध्ये डिसेमिनेटेड मॅलिग्नन्सी म्हणजे कॅन्सर असेल किंवा त्या शेवटच्या दिवसांमध्ये काही मेजर इन्फेक्शन झालं असेल तर अशा व्यक्तींना फक्त नेत्रदान करता येत नाही. बरोबर. श्रोते हो, आरोग्य दर्पण या मालिकेमध्ये आज आपण संवाद साधतो आहोत डॉक्टर अंजनेय आगाशे यांच्याशी आणि नेत्रदान विषयक जागतिक दृष्टिदान दिनाच्या निमित्ताने आपण माहिती घेत आहोत. आपणही या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहात. 022 45154129 आणि 022 45154130 हे आहे दूरध्वनी क्रमांक. या क्रमांकावर फोन करून आपण आपले प्रश्न, आपल्या शंका विचारत आहात. हॅलो. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर साहेब नमस्कार. आणि निहाताई तुम्हाला पण नमस्कार. अनिल नाईक, बोरोली, मुंबईहून बोलतोय. समजा मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं असेल हो आणि नंतर ती व्यक्ती निधन पावलेली असेल, हां, त्याच्या नेत्र काढून ज्याला गरज आहे त्याला पटवू शकता? बसवू शकतो. आता जेव्हा नेत्रदान घेतलं जातं तेव्हा नंतर ते नेत्रपेढीमध्ये नेऊन त्याची प्रतवारी केली जाते किंवा ते तपासले जातात विशेष मशीन्सद्वारे. आणि जर असं लक्षात आलं की बुबुळाच्या आतल्या पेशींचा थर चांगला आहे, बळकट आहे, तर ते नेत्रसुद्धा वापरले जाऊ शकतात. आणि आपण असं गृहीत धरलं की समजा एखाद्या व्यक्तीच्या बुबुळाच्या आतल्या पेशींचा थर कमकुवत आहे, तरीसुद्धा कधीतरी इमर्जन्सीमध्ये एखाद्या रुग्णाला जर बुबुळ बसवायची वेळ आली तर तिथे ते कामी येऊ शकतं. किंवा बुबुळाच्या भोवताचा जो पांढरा थर असतो ज्याला आपण स्क्लेरा असं म्हणतो तो वापरला जाऊ शकतो. किंवा मगाशी म्हटल्याप्रमाणे संशोधनासाठी किंवा मेडिकल स्टुडंट्सना डोळ्याची आतली रचना समजावून सांगण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. पण कधी कधी कुठलाही विकार असला तर प्रथमतः डायबिटीस चेक करतात ना डॉक्टर, पण ह्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होतो का? डायबिटीस असेल त्या व्यक्तीला? नाही, डायबिटीसमुळे काही प्रॉब्लेम होत नाही. तुम्ही आता म्हणालात त्याप्रमाणे मल्टिपल म्हणजे अनेक जणांना एका नेत्रदानामुळे फायदा होऊ शकतो. म्हणजे 2 नेत्र एका व्यक्तीचे हे अनेकांना उपयोगी पडू शकतात. बरोबर प्रकारे
असं म्हणता येईल. म्हणजे फक्त 2 डोळे असतील तर त्यांनी 4 व्यक्तींना फक्त दृष्टी मिळणार आहे असं नाही, तर इतरही काही भाग उपयोगी बरोबर आहे. हॅलो, मी प्रफुल्ल ओक बोलतोय. मी देहदानचा फॉर्म ऑलरेडी भरलेला आहे. हां हां तर त्याच्यानंतर मला काही म्हणजे नेत्रदानाकरता वेगळं काही करायला लागणार नाही मला वाटतं, पण ते कन्फर्म करायचं होतं डॉक्टरांकडून. नाही, नेत्रदानासाठी इच्छा आणि वेगळी इच्छा व्यक्त करणं गरजेचं आहे. कारण देहदानानंतर तेव्हा नेत्रदानाची कोणी नातेवाईकांनी इच्छा व्यक्त केली तर कदाचित तेव्हा उशीर झालेला असेल. म्हणून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर लगेच नेत्रपेढीला कळवलं जाणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने नेत्रपेढी बरोबर रजिस्ट्रेशन करणे किंवा रादर मी असं म्हणेन की नेत्रपेढींचे नंबर्स, टेलिफोन नंबर्स, कॉन्टॅक्ट नंबर आपल्या घरी असणं हे खूप महत्वाचं आहे. आय सी. म्हणजे नुसतं फक्त त्यांना फोन करून कळवायचं, बाकीच्यांना एवढाच प्रश्न आहे नाही का? हो बरोबर. अच्छा, म्हणजे दुसरं काही वेगळं, कारण देहदान म्हटलं आणखी वेगळं काही फॉर्म भरायचं वगैरे काही प्रश्न नाही. फॉर्म असं नाही, पण मगाशी म्हटलं तसं की जर नेत्रदान एखाद्या व्यक्तीला करायचं असलं आणि जर त्यांनी नेत्रपेढीचं रजिस्ट्रेशन केलं तर त्याला जे कार्ड मिळेल त्या कार्ड बरोबर आपोआप टेलिफोन नंबर्स पण असतील आणि नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमंडळींमध्ये त्याचा प्रचार व्हायला आणि प्रसार व्हायला पण मदत होईल. हा, म्हणजे तुमचं म्हणणं की आता मी नेत्रपेढीचा फोन करून त्यांना कळवायचं आणि तिकडे रजिस्ट्रेशन करून त्यांच्याकडनं एक कार्ड घेऊन ठेवायचं. इट इज नॉट पण म्हणजे मॅन्डेटरी. तिकडे पर्सनली जावं लागेल ना? हा, जावं लागेल. त्यांचा माणूस कुठे आहे, त्याचा पत्ता वगैरे काही कल्पना आहे? आता तुम्ही जिकडे राहता तिकडच्या जवळ कुठे? माहीमला मग तुम्हाला आसपास बऱ्याच नेत्रपेढी आहेत. उदाहरणार्थ शुश्रूषा हॉस्पिटल आहे, हिंदुजा हॉस्पिटल आहे, दादरला डॉक्टर गोखलेंचं हॉस्पिटल आहे, सायन हॉस्पिटल आहे, KM हॉस्पिटल, सगळ्या ठिकाणी कुपर हॉस्पिटल. हो यस, हो यस. चालेल चालेल. ओके, धन्यवाद. नमस्कार, थँक्यू. म्हणजे आपण देहदानाचा फॉर्म भरलाय म्हणजे त्याच्यामध्येच नेत्रदानाची सुद्धा सुविधा असेलच असं सांगता येत नाही. त्यामुळे स्वतंत्रपणे तशी इच्छा प्रदर्शित करणं आणि आपल्या नातेवाईकांना मुख्य म्हणजे कॉन्टॅक्ट होणं नेत्रपेढीला आणि विदिन दॅट पिरियड 4 तास ते 6 तासाच्या आत नेत्रदान होणं आवश्यक आहे. म्हणजे डिले झाला तर मग ते निरुपयोगी ठरेल. हॅलो. हॅलो. हा, बोला. मी पुण्याहून बोलतोय खळदकर. नमस्कार. तर माझा असा प्रश्न आहे की डिटॅचमेंट झाले रेटिनाची आणि नजर गेलेली आहे, तर त्यात काय संशोधन नवीन आलंय आणि त्यातून काय पुढे होऊ शकतंय का या विषयात? पूर्ण ब्लाइंड आहे मी. रेटिना स्पेशालिस्टने प्रत्यक्ष तुम्हाला तपासल्याशिवाय काही सांगणं कठीण आहे. आणि रेटिना डिटॅचमेंट आणि नेत्रदान याविषयी जर तुम्ही विचारत असाल तर नेत्रदान करायला हरकत नाही. त्याचा उपयोग होईल की नाही ते नेत्रपेढीचे डॉक्टर बघून घेतील. आणि दुसरा एक जरा वेगळा प्रश्न आहे, पण डिटॅचमेंट झाल्यानंतर माझी नजर गेलेली आहे, तर त्याच्यावर नवीन काय संशोधन निघालंय का किंवा काय असं? हो हो, खूप नवीन संशोधन सटकलेला पडदा जागेवर बसवणं या विषयावर चालू आहे. आणि त्याविषयी जास्त माहिती तुमचे जे रेटिना स्पेशलिस्ट डॉक्टर असतील किंवा तुमचे नेहमीचे जे नेत्रतज्ञ असतील ते तुमच्या डोळ्याची तपासणी केल्यावर सांगू शकतील. पण यामध्ये रेटिना ट्रान्सप्लांट किंवा अशी काही सर्जरी सध्या उपलब्ध नाही. सध्या अशी काही सर्जरी उपलब्ध नाही सध्या. म्हणजे डोळ्याच्या बाबतीत म्हटलं तर कॉर्निया ट्रान्सप्लांट किंवा बुबुळ प्रत्यारोपण, काही विशिष्ट आजारांमध्ये बुबुळाच्या भोवतालचा जो व्हाईट कोट असतो ज्याला आपण स्क्लेरा म्हणतो तो ट्रान्सप्लांट. आणि सगळ्यात कॉमनली होणारी म्हणजे जेव्हा आपण मोतीबिंदू काढतो ते नेत्रमणी काढल्यानंतर त्या जागी प्लास्टिकचं लेन्स बसवणं, म्हणजे तेही एका दृष्टीने प्रत्यारोपण असं म्हटलं जाऊ शकतं. पण ते आर्टिफिशियल प्लास्टिकचं लेन्स आहे, म्हणजे इट इज नॉट अ नॅचरल ह्युमन लेन्स दॅट इज पुट इन साइड. आज आपण बघतोय तर काही व्यक्ती ज्यांना खरोखरच दृष्टीचा आत्ता काही काळाने त्रास सुरू झालेला आहे किंवा काही व्यक्ती जन्मतःच अंध आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या शंका आणि प्रश्न आजच्या कार्यक्रमामध्ये विचारलेले आहेत. हॅलो. हॅलो, नमस्कार मॅडम. मी संजय थोरात बोलतो नेराजून. मला डॉक्टरांशी बोलायचं होतं. बोला. डॉक्टरांना माझा असा प्रश्न आहे की नेत्रदान जो व्यक्ती करतो पण ज्या व्यक्तीला गरज आहे नेत्रदानाची तर त्याला काय अट आहे का किंवा त्याला काय प्रोसिजर आहे का, किंवा हा जो खर्च आहे ऑपरेशनचा त्याला किती खर्च येतो, तरी काय करावं लागेल यासाठी? मी स्वतः ब्लाइंड पर्सन आहे. आता ज्या व्यक्तीला बुबुळ प्रत्यारोपणाची गरज आहे
त्या व्यक्तीने त्याच्या डोळ्याच्या डॉक्टरांमार्फत नेत्रपेढीमध्ये रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. कारण नेत्रपेढीमध्ये आलेले डोळे असतात ते एका वेटिंग लिस्टप्रमाणे डॉक्टरना आणि पेशंटना अलॉट केले जातात. त्यामुळे वेटिंग लिस्टवर तुमचं नाव असणं आवश्यक आहे. आणि हेल्पलाईनचा नंबर आहे का सर यासाठी? हेल्पलाईनचा असा काही पर्टिक्युलर नंबर मला माहीत नाही, कारण वेगवेगळ्या एरियामध्ये ते वेगवेगळं असेल. कदाचित असेल सुद्धा एखादा कॉमन हेल्पलाईन नंबर, नाही असं नाही, ते गुगलवर कदाचित आपल्याला कळेल. दुसरी गोष्ट म्हणजे ते जे बुबुळ दान केलेलं असतं त्या बुबुळाचे काही पैसे घेतले जात नाहीत, पण ते बुबुळावर जे प्रोसेसिंग केलं जातं किंवा त्याची जी तपासणी केली जाते आणि त्याचं जो यू कॅन से हँडलिंग चार्जेस टाईप, ते फक्त भरायला लागतात. आणि बाकी सर्जन फी किंवा ऑपरेशन थिएटरची फी किंवा जी काय असेल ती भरायला लागेल. ती कमी जास्त असू शकते. म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये वगैरे केलं तर ते ऑलमोस्ट फ्री असेल, पण प्रायव्हेट सेटअपमध्ये केलं तर त्या डॉक्टरांच्या सेटअपनुसार किंवा डॉक्टरांच्या याच्यानुसार तुम्हाला ते भरायला लागते. त्याचा असा अंदाज देणं कठीण आहे, बिकॉज इट कुड बी अ व्हेरी वाईड रेंज. हॅलो. हॅलो. हा बोला. नमस्कार. मी करमळून बोलतो, सैनिक विनायक. माझा प्रश्न असा आहे की 2 डोळ्यापैकी एक डोळा मी दान करू शकतो का? म्हणजे जिवंतपणी? मृत व्यक्तीचंच एक नेत्रदान नाही, फक्त मृत व्यक्तीचंच नेत्रदान घेतलं जातं. म्हणजे किडनी ट्रान्सप्लांटमध्ये जसं लाईव्ह रिलेटेड डोनर वगैरे करू शकतात तसं नेत्रदानामध्ये नाही पद्धत. बरोबर. डॉक्टर अंजनेय आगाशे, आपण इथे आलात आणि अतिशय उपयुक्त अशी माहिती आज नेत्रदानाविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना दिलीत आणि निश्चितच या विषयाबद्दल जनजागृतीचा हा एक भाग म्हणता येईल. आपण आपला वेळ दिलात आणि आम्हाला ज्ञान दिलं, माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. रेडिओला सुद्धा मला ही संधी दिल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. श्रोतेहो, आरोग्य दर्पण या मालिकेत जागतिक दृष्टिदान दिनाच्या निमित्ताने नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर अंजनेय आगाशे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.